जय श्री राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 24 एप्रिलचं प्रवचन. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरुरी आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरुरी आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवित असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले. मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही. कारण तो आणि देव एकच असतात. बद्धाला ही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीच नाही असे वाटेल. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे. ते वागतील तसे वागू नये. सत्याची संगत धरली पाहिजे. सत्संगत म्हणजेच सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हे मुक्तांचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे दुःखाचे कारणच उरत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच खरी त्यांची कृपा आहे. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. पण ते जात नाहीत असे घोकून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपलं काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होतील. मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जमले पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हीच प्रचिती येण्याचं साधन आहे. हमारे लिए जीना जितना ज़रूरी है उतना ही हमारे इस जन्म का ध्येय परमेश्वर प्राप्ति है ये समझना उससे भी ज़्यादा ज़रूरी है. अगर हम इस जन्म में ये समझ नहीं पाए कि हमको भगवान की प्राप्ति करनी है और हमें इस संसार को इतना महत्व नहीं देना चाहिए तो हमारा जन्म सफल नहीं हुआ ऐसा हम कह सकते हैं. और ये काम संतों के सिवा और कौन करेगा. जिन्होंने ये अनुभव लिया है, जिनको संसार के बारे में हर एक चीज़ पता है, वो अपने अनुभव से हमें जो सिखाते हैं वो हमें सीखना चाहिए. और संतों की आज्ञा के हिसाब से अगर हम हमारा दिनचर्या हमारा आचरण रखेंगे तो भगवत प्राप्ति निश्चित है. नामस्मरण करते रहिए. श्री राम जय जय राम. 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 जय श्री राम.